महाराष्ट्रातल्या राजकारणाचं पान बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पुढे सरकू शकत नाही। मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वाची महत्त्वाची बाजू म्हणजे त्यांच्यातला व्यंगचित्रकार। व्यंगचित्रकाराच्या नजरेतून महाराष्ट्रातल्या अनेक समस्यांवर त्यांनी नेमकेपणानं बोट ठेवलं होतं। त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या मार्मिक व्यंगचित्राचा आढावा घेऊन त्यांना आदरांजली वाहण्याचा हा एक प्रयत्न। नमस्कार, मी प्रथमेश। बाळासाहेबांची व्यंगचित्र म्हणजे केवळ कागदावर ओढलेल्या रेषा नव्हत्या, अचूक शस्त्रक्रिया होती। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या कुंचल्यानं म्हणजे त्यांच्या हातातल्या ब्रशनं जे धारदार वार केले ते आजही अनेकांच्या स्मरणात कोरलेले आहेत। शैक्षणिक गोंधळ हे चित्र पहा। टू मेनी कुक्स। मातृभाषा हिंदी आणि इंग्रजीच्या वादात शिक्षणाची कशी खिचडी झाली आणि विद्यार्थी कसा उपाशी राहिला यावर बाळासाहेबांनी अत्यंत मार्मिक भाष्य केलं होतं। नाकी 9 आले। जेव्हा 9 राज्यात बिगर काँग्रेस सरकारे आली तेव्हा इंदिरा गांधींची झालेली ओढाताण त्यांनी नाकावर बसलेल्या 9 लोकांच्या चित्रातून हुबेहूब रेखाटली। सत्तेचा समतोल बिघडल्याचं हे अचूक चित्रण होतं। द ग्रेट रॉयल सर्कस। इंदिराजींनी जेव्हा मेडक आणि रायबरेली अशा 2 घोड्यांवर स्वार होऊन निवडणूक लढवली तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना एका धाडसी सर्कस करणाऱ्या कलाकाराच्या रूपात दाखवलं होतं। मुंबई महानगरपालिका विजय। विरोधकांचे आरोप आणि वृत्तपत्रांचा पाठिंबा नसतानाही शिवसेनेने मिळवलेला विजय म्हणजे तुफान होता। संकटांचे साप ठेचत ठेचत पुढे जाणारा शिवसैनिक बाळासाहेबांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे। खरं तर बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा आढावा घ्यायला अनेक तासांचा व्हिडिओ करावा लागेल, कारण त्यांच्या व्यंगचित्रांनी समाजातली सर्व क्षेत्र व्यापली होती। त्यांच्या राजकारणाचं व्यंगचित्राचं गारूड मराठी जनावर आजही कायम आहे। मित्रांनो, बाळासाहेबांचं हे मार्मिक रूप आणि त्यांची ही अजरामर व्यंगचित्र तुम्हाला कशी वाटली? त्यापैकी तुमचं आवडतं चित्र कोणतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा।